अडचणी होत्या कारण एकमेकाच्या आम्ही विरोधामध्ये लढलो असल्यामुळं अनेक त्या ठिकाणी अडचणी आहेत, अनेक विषय आहेत. त्या संदर्भामध्ये एक मीटिंग झालेली आहे. अजून 2-3 दिवसामध्ये दुसरी मीटिंग होऊ शकते. काही शब्द दिलाय का विधानसभेचा महाशिवसेनेचा? नाही, आता त्या विषयानं चर्चा नव्हती. त्या विषयानं 19 तारखेला वेळापूरला जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्याची चर्चा होईल. आता पवार साहेबांनी एकमेकाची मतं ट्रान्सफर होऊ शकतात का आणि एकमेकाचा संघर्ष मग थांबवणार कसा, काय केलं पाहिजे, काय मुद्दे असले पाहिजेत आणि एकमेकांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली पाहिजेत अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी झाली. आणि पवारसाहेबांची इच्छा आहे, आमच्या तालुक्यातल्याही आमच्या गटांच्याही कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा पवारसाहेबांच्या बरोबरीनं राहावं, ही आम्हालाही जनमानसांचा रेट आहे. बाळादादांनी परवा डिक्लेअर केलंय तुम्ही विधानसभेचे उमेदवार असाल महाशिवसेनेतून. नाही, ठीक आहे, मी तर उमेदवार असतो, पण लोकसभेची निवडणूक आहे त्यानंतर ते सुद्धा तुमच्या बाजूने असणार आहे. तुम्ही उमेदवार असले तर नाही असेल तर आम्ही एकत्र आलो तर तो विषय होऊ शकतो. लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या विषयाला आम्ही एकत्र येऊ शकतो. तुमची अडचण काय यायला? मोहिते पाटलांनी जर डिक्लेअर केलंय की महाशिवसेनेतून उत्तम वानकर उमेदवार असतील विधानसभेचे. नाही, गेली अनेक 40-50 वर्ष आमचे कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधामध्ये लढलेले आहेत आणि त्यामुळं त्या कार्यकर्त्यांची भावना काय आहे, इच्छा काय आहे, आपण एकत्र यायचं किंवा नाही, ह्या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी 19 तारखेच्या मिटिंगमध्ये ठरतील. चार्टरचा खर्च वाया जाणार का? नाही, चार्टरमध्ये जे मुद्दे चर्चेला आले आणि त्या ठिकाणी ज्या मुद्द्यावरती किंवा आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ज्याही काही उपाययोजना तिने सुचवलेल्या आहेत त्याही आम्ही 19 तारखेला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या समोर मांडणार आहोत. आता मतपरिवर्तन परत होऊ शकतं का तुमचं? समजा फडणवीस यांनी तुमच्याशी संपर्क साधला. नाही, फडणवीस साहेबांचं किंवा पवार साहेबांच्या ह्यानं नाही, कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर राहावं लागणार. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की हातामध्ये तुतारी घ्यायची, मग आता तुम्ही कुठे कशासाठी थांबलाय? कार्यकर्त्यांची इच्छा नाही, कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण कार्यकर्त्यांची बैठकच नाही. त्यामध्ये अजून कार्यकर्त्यांची मतमतांतर असू शकतात. कोणत्या तरी एका बाजूला जाणं हे किंवा घेऊन जाणं किंवा विरोधकाबरोबर घेऊन जाणं हे थोडं मुश्किल काम असतंय. आम्हाला बैठकीमध्ये तो निर्णय करता याच महिन्यामध्ये प्रवेश होईल तुमचा? नाही, प्रवेशाचा माझा विषय आता ह्याच्यामध्ये नाही किंवा मी प्रवेश कुठंच करणार नाही. या लोकसभे मी अजितदादा गटामध्ये माझा प्रवेश वगैरे नाही, मी आहे तिथंच आहे. आणि याच्यामध्ये अजितदादा गटात आहे, चार्टरने देवेंद्र फडणवीसांना भेटायला जात आहे, 2 दिवसांनी पवारांना भेटायला पूर्वीपासून आमचे फडणवीस साहेबांचे संबंध आहेत. जरी मी अजितदादा गटात असलो तरी त्यांच्या सूचनेप्रमाणेच होतो. आता तुम्ही हो, नाही, दादांशी माझा फडणवीस साहेबांनी सांगितल्यामुळे मी या दादांच्या गटामध्ये होतो. पण आता धैर्यशील मोहिते पाटलांना तुम्ही पाठिंबा द्यायचं म्हणताय, असं असताना मग दादांच्या विरोधात जात नाही का? नाही, निश्चितपणानं ना ती भूमिका असेल आमच्या कार्यकर्त्याची तर त्याही पद्धतीनं आम्ही दादांच्या विरोधामध्ये जी भूमिका कार्यकर्त्यांची असेल ती घेतली जाईल.